आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। देवळा स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। बैठकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील हे अध्यक्षस्थानी होते। महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, सुधाकरश्री मोगल, श्री भगवान बोराडे, कैलास बोरसे, निवृत्ती गारे पाटील, तुषार शिरसाट, वस्का प्रभाकर पाटील आदींनी जिल्हा बँकेचे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित विभागाने सक्तीची वसुली सुरू केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव सुरू केले आहेत। ते थांबवण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे असे सुधाकर मोगल यांनी सांगितले। पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर 1-2 दिवस ठिय्या मांडला असता तर नक्कीच काहीतरी तोडगा निघाला असता। राजकीय नेत्यांनी आश्वासनाला बळी पडून ठिय्या आंदोलन मागे घेतले, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली। कसमादेचा अत्यंत जिव्हाळ्याचा तसेच 5 तालुक्यांचं कार्यक्षेत्र असलेला वसका बंद आहे। बंद अवस्थेतील वसका भाडेतत्वावरती चालू करावा अथवा सभासदांनी एकत्र येऊन तो सुरू करण्यात यावा अशी मागणी प्रभाकर पाटील यांनी केली आहे। नाशिक जिल्हा बँकेला शासनाकडून मदत मिळून थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून दिलासा द्यावा। शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास वीज मिळावी। पीक विम्याची भरपाई तात्काळ मिळावी। शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे इत्यादी मागण्यांचे ठराव सहमत करण्यात आले। या जिल्हा बैठकीसाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यात प्रामुख्याने निवृत्ती गारे, कुबेर जाधव, सुधाकर मोगल, भगवान बोराडे, राजू शिरसाट, तुषार शिरसाट, भाईदाजी पाटील, संजय जाधव, दगाजी आहिरे, रमेश आहिरे, गणेश चांदोरे, रवींद्र शेवाळे, अशोक शेवाळे, नवनियुक्त स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष योगेश आढाव, दिनकर उशिरे, भाऊसाहेब बोरसे, वैभव आहेर, वसंत वाघ, मणिक निकम, रामकृष्ण जाधव, संजय जाधव, भाऊसाहेब तासकर, गजानन घोटेकर, प्रसाद देवरे, बापू देशमुख, लक्ष्मण मोरे, रामदास निकम, दीपक पवार, कैलास कोकरे, कैलास बोरसे, कृष्णा जाधव, विपुल भामरे, समाधान आढाव आदींसह शेकडो शेतकरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। युवा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तुषार शिरसाट यांनी आभार मानले। बागलाण वृत्तांतसाठी विनायक इनामदार।